सिद्धेश्वर मंदिरातील विकास कामांचा लोकार्पण आमदार देवेंद्र कोटे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, महाराष्ट्र गोवा काउन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे, नगरसेवक किसन जाधव, राजशेखर पाटील, अजय पुन्नम, शिवराज गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश पटवारी, आनंद मुस्तारे आदींच्या उपस्थितीमध्ये पार पडला। या प्रसंगी आमदार कोटे म्हणाले की श्री रेवणसिद्धेश्वर महाराज हे आपले श्रद्धास्थान असून मंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजपत्रक तयार करून तो पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मंजूर करू। ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाच्या विकासासाठी 6 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी 2 कोटीचा निधी मिळाला आहे। देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडाजी यांच्या नेतृत्वात 68 लिंगाचा जीर्णोद्धार होईल। श्री रेवणसिद्धेश्वर मंदिराशेजारील प्राणी संग्रहालयाच्या विकासासाठी 21 कोटीचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 7 कोटीचे कामं चालू आहेत। बंद असलेले प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी लवकरच खुले करू, तसेच धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या विकासासाठी कोटींचा आराखडा तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं। आपण त्याचबरोबर मंदिर परिसरातील झालेलं सुशोभीकरण व जीर्णोद्धार या सगळ्या कामांचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे। यासाठी उपस्थित आज या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहत असताना साहेब, ज्यावेळेस मंदिरामध्ये प्रवेश करत होतो त्यावेळेस माझ्या शालेय जीवनाची आठवण मला या ठिकाणी झाली। कारण का मी सिद्धेश्वर इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे आणि आम्हाला शाळेच्या वेळेस अशा वेगवेगळ्या मंदिरांना आवर्जून एक दिवसाच्या सहलीसाठी घेऊन गेलं जायचं। आणि मला आठवतंय की या ठिकाणी येऊन दर्शन घेणं असेल, शेजारच्या राणी बगीचा म्हणजे आताची महात्मा गांधी प्राणी संग्रहालय या ठिकाणचा दिवसभराचा सगळा प्रवास आणि समोरचं कंबर तलाव म्हणजे आता ज्याला आपण धर्मवीर संभाजी महाराज तलाव म्हणतोय, हा सगळा धार्मिक आणि पर्यटन क्षेत्रातला हा सगळा परिसर, तो माझ्या बालपणाचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर गेला। आज या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना या भागाचा आमदार म्हणून मला मनामध्ये अतिशय आनंद आहे आणि माझी जबाबदारीची सुद्धा मला जाणीव आहे की संपूर्ण सोलापूर शहर जिल्हावासियांची श्रद्धा आपल्या श्री रेवणसिद्धेश्वर महाराजांवरती आहे। अनेकांनी उल्लेख माझ्या आजोबांपासून सोलापुरातील सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा, जुन्या पिढीतल्या लोकांशी या ठिकाणी आवर्जून केला की सगळी लोक या ठिकाणी दर्शनाला आवर्जून येत होते। परंतु मधल्या कालखंडामध्ये काही गोष्टी घडत गेल्या आणि त्यामुळे अपेक्षित असं विकास किंबहुना या भागाच्या परिसराला झाला नव्हता। आणि हा परिसर असेल, पलीकडची राणी बगीचा म्हणजे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय असेल, हे कुठेतरी बंद म्हणजे नागरिकांसाठी बंद झाली आणि त्याचा परिणाम सुद्धा इकडच्या विकास कामांवरती झाल्यामुळं लोकांना या ठिकाणी येणं सोयीचं झालं नसल्यामुळं अनेक लोकांचं या ठिकाणी किंबहुना यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींचंही काही प्रमाणात या ठिकाणी दुर्लक्ष झालं। परंतु या सोहळ्याला उपस्थित राहत असताना ज्यावेळेस आमंत्रण द्यायला शिंगारे साहेब आले, त्यांनी आवर्जून सांगितलं की सन्माननीय किसनदादा जाधव यांनी या ठिकाणी अजितदादांकडून काही निधी आणून मोठ्या प्रमाणात इकडचे विकास कामं करतायत। अनेक अंदाज पण येतोय, परंतु शिष्टाचार आहे, नावाचा उल्लेख करू नका असं ते सांगतायत, त्यामुळं उल्लेख करणार नाही। जो कोणी तो गुप्त देणगीदार आहे त्याला सिद्धरामेश्वरांचा, रेवणसिद्धेश्वर महाराजांचा आशीर्वाद लाभो हीच परमेश्वराची मी प्रार्थना करतो। आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन आपला वारसा, मग तो आध्यात्मिक क्षेत्रातला असेल, शैक्षणिक क्षेत्रातला असेल, आपल्या शहराचा तो वारसा पुढे घेऊन जायचा आहे। मी देखील आमदार म्हणून काम करताना ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी जे 68 लिंग स्थापन केले त्यासाठी पहिल्यांदा साहेब सभागृहामध्ये जवळपास 6 कोटी 80 लाख रुपयाचा निधी मागणी केली आणि त्याला प्रथम टप्प्यात 2 कोटी रुपये मंजूर सुद्धा झालेले आहेत। आणि ह्या सगळ्या 68 लिंग मंदिर परिसरांचं सुशोभीकरण किंवा जीर्णोद्धार आदरणीय धर्मराज काडाजी साहेबांच्या मार्गदर्शनानुसारच आपण ते करणार आहोत। लवकरच त्याही कामाचा शुभारंभ होईल आणि टप्प्याटप्प्याने सगळे परिसर आपल्याला या ठिकाणी विकसित होताना किंवा जीर्णोद्धार झालेले आपल्याला दिसतील। आपण रेवणसिद्धेश्वर महाराजांच्या मंदिर परिसराला येणारे रस्ते असतील, बाहेरचा परिसर असेल, याहीसाठी साहेब जे काही निधी लागेल ते कुठलेही कामं आणणार नाहीत। आमचे श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातील गाभारा, शिखर आणि आवारातील फरशीकरणाचे काम झाले असून मंदिर परिसरातील उर्वरित विकास कामे मार्गी लावून आमदार देवेंद्र कोटे यांनी या परिसराचा विकास करावा अशी अपेक्षा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली। या प्रसंगी ॲडव्होकेट थोबडे यांनी आमदार कोटे यांच्यामुळे शहराचा विकास वेगाने होत असल्याचं गौरवोद्गार काढले। आताच धर्मराजजींनी सांगितल्याप्रमाणे
मी देखील लहानपणापासून या मंदिरामध्ये आमच्या आजोबांसोबत येतो. तेव्हापासून या रेवण सिद्धेश्वराचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती, आपल्या कुटुंबावरती आहे. किंबहुना सोलापूर शहरावरतीच ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराचा देखील आशीर्वाद आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की या शहरावरती कोणतंही संकट कधीच येणार नाही. याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी होत आहे. ना कधी पूर येतो, ना कधी आणखीन कुठला नैसर्गिक तडाखा बसतो. त्यांनी सांगितलं की गाव फक्त सोडू नका, या गावामध्ये तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. आणि त्याचीच प्रचिती आज आमदार देवेंद्र कोटे साहेब यांच्या कामातून आपल्याला येत आहे. विमानसेवा आली, IT पार्क आले, आता त्यांनी सांगितलं इलेक्ट्रिक बस यायला लागल्यात. काल आजी आजोबांचा सत्कार केला. एवढं सगळं करणारा धडपडणारा आमदार मला वाटत नाही यापूर्वी सोलापूरला मिळाला असेल. एकदा जोरदार टाळ्या वाजवून देवेंद्रजींचं अभिनंदन करूया. आणि त्यांना ही चांगली साथ आमचे किसनदादा असतील, पाटील साहेब, पूनम साहेब हे सगळे देत आहेत. शिवयोगी सिद्धरामेश्वर रेवण सिद्धेश्वर महाराजांचा आपल्याला असाच आशीर्वाद राहू आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सोलापूर शहराचा आणि इथल्या सगळ्या मंदिरांचा कायापालट आपल्या हस्ते व्हावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. शिवयोगी शास्त्री होळीमठ यांनी श्री रेवण सिद्धेश्वरांचे महात्म्य सांगितले. या कार्यक्रमात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सेवा दिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बिराजदार यांनी केलं. या कार्यक्रमास श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त, पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.